हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द ऑनलाईन प्लॅटफॉर्म ऑफ अभिनव सायन्स अकॅडमी. आणि आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय HSC बोर्डसाठी प्रत्येक टॉपिक वाईज मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहे फिजिक्सचे प्रत्येक टॉपिक वाईज मोस्ट इम्पॉर्टंट आणि फक्त 10 क्वेश्चन. जे 10 क्वेश्चन 100% तुम्हाला तुमच्या फायनल बोर्ड पेपरमध्ये बघायला मिळतील. सो जरी वेळ निघून गेला असला तरी टेन्शन घेण्याची गरज नाही. जर तुम्ही प्रत्येक टॉपिक वाईज हे 10 क्वेश्चन करत गेला तर 100% तुम्हाला बेस्ट सक्सेस मिळणार. So without wasting the time, here we are going to start today's lecture. Now see here, topic number first. Again it is very and very important, rotational dynamics. जर बोर्डच्या दृष्टीने विचार केला बाळाओ तर हा टॉपिक कंपल्सरी आहे 5 मार्कला विथ ऑप्शन 7 मार्क. म्हणजे कंपल्सरी 5 मार्कचे क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत विथ ऑप्शन 7 मार्कला टॉपिक आहे. आपण याचा 7 मार्कचा विचार करूया. टोटल असे टॉपिक आहेत जे वेटेज वाले फिजिक्समध्ये 5 टॉपिक आहेत 7 मार्काचे. इट इज व्हेरी इंपॉर्टंट. यातले हे मोस्ट इम्पॉर्टंट 10 क्वेश्चन. आता याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे डिस्टिंग्विश बिटवीन सेंट्रिपिटल फोर्स अँड सेंट्रिफ्युगल फोर्स और यूसीएम अँड नॉन यूसीएम. या दोन्हीपैकी एक 100% विचारला जाणारा क्वेश्चन. त्याच्यानंतर डिराइव्ड एक्सप्रेशन फॉर द मॅक्सिमम सेफ्टी. आता हे यूसीएमचं ॲप्लिकेशन आहे, मॅक्सिमम सेफ्टी स्पीड ऑफ अ व्हेकल अलॉंग ए हॉरिझॉन्टल कर्व रोड. हा 2 ते 3 मार्कला विचारला जाणारा क्वेश्चन आहे. नेक्स्ट, ड्रॉ अ डायग्राम शोइंग ऑल कंपोनेंट्स ऑफ फोर्सेस ऍक्टिंग ऑन अ व्हेकल मूव्हिंग ऑन ए कर्व बँक रोड. Write the necessary equation for maximum safety speed and state the significance of each term involved. आता याच्यामध्ये तुम्हाला डिराइव्ह करायचं आहे व्हॉट इज द मॅक्सिमम सेफ्टी स्पीड ऑफ अ व्हेकल ऑन ए बँक रोड. ते डायग्राम तुम्हाला ड्रॉ करायचे. बाळाओ लक्षात ठेवा, प्रत्येक डेरिव्हेशन डिराइव्ह करते वेळी त्याच्यामध्ये जर डायग्राम असेल तर ती डायग्राम पेन्सिलनं ड्रॉ करणं गरजेचं आहे. आणि फक्त डायग्राम नाही, त्याच्या खाली तुम्हाला त्याचे कंपोनंट्स लिहावे लागतील तर आणि तरच बोर्डमध्ये आपल्याला त्याचे मार्क्स मिळतात. ठीक आहे. नेक्स्ट, डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर लिनियर वेलोसिटी ॲट लोवेस्ट पोझिशन, मिडवे पोझिशन अँड topmost position for a particle revolving in a vertical circle. It has to just complete circular motion without string slacking at top. So what is the minimum safety speed of a particle at topmost, midway and lowest point? हे vertical circular motion चं application आहे. नेक्स्ट, मॅक्सिमम टाइम्स विचारला जाणारा क्वेश्चन, डिफाइन मूवमेंट ऑफ इनर्शिया, स्टेट इट्स SI युनिट अँड डायमेन्शन्स और डिफाइन रेडियस ऑफ गायरेशन, एक्सप्लेन इट्स फिजिकल सिग्निफिकन्स. Very important question. Derive an expression for kinetic energy of a rotating body or derive an expression for kinetic energy of a rolling body. High important question आहे. Next, state and prove the theorem of parallel axis or perpendicular axis. त्याच्यामध्ये maximum times विचारला जाणारा क्वेश्चन म्हणजे theorem of parallel axis. नेक्स्ट, स्टेट अँड प्रूव्ह द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. हा पण मॅक्सिमम टाइम्स विचारला जाणारा क्वेश्चन आहे याच्यामध्ये. ठीक आहे. सो हे दोन्ही क्वेश्चन व्हेरी अँड व्हेरी इंपॉर्टंट. Obtain an expression for torque acting on a body rotating with uniform angular acceleration. So एखादी बॉडी रोटेट व्हायला लागले तर त्याच्यावरती ऍक्ट होणारा टॉर्क. and a particle of mass m just complete the vertical circular motion. Derive an expression for the difference in tension at highest point and lowest point. So all are very and very important question. हे सगळेच इम्पॉर्टंट आहेत. त्यामध्ये हे येलो कलर मध्ये दाखवलेले हे मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. इट डझंट मीन हे एवढेच करायचे. हे 10च्या 10 क्वेश्चन तुम्हाला करावे लागतील. त्यातले 5 तर 100% करायचे आहेत तुम्हाला ॲट एनी हाऊ. ठीक आहे. मॅक्सिमम टाइम्स विचारलेले क्वेश्चन आहेत. सो हे 10 क्वेश्चन तुम्ही करा 100%. या टॉपिकमध्ये आणखीन बरेचसे डेरिव्हेशन आहेत. वेल ऑफ डेथ आहे, त्याच्यानंतर तुमचं व्हेकल ऑन ए कॉन्व्हेक्स ओव्हरब्रिज आहे, त्याच्यानंतर एनर्जी इन व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आहे. नेक्स्ट, वेलोसिटी ऑफ ए रोलिंग बॉडी एक्सप्रेशन आहे. त्याच्यानंतर आपलं एक्सेलरेशन ऑफ ए रोलिंग बॉडीचं एक्सप्रेशन आहे. असे बरेचसे एक्सप्रेशन आहेत, पण हे एक्सप्रेशन मॅक्सिमम टाइम्स विचारले गेलेत. सो हे 10 क्वेश्चन करा ॲट अ सेम टाइम. माझी सर्व विद्यार्थ्यांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही तुमच्या दिलेल्या टॉपिक मधले, तुमच्याकडे टेक्स्टबुक आहे क्लास 12चं, त्यातले सॉल्व क्वेश्चन सॉल्व करा. एक्झाम मध्ये HSC बोर्ड मध्ये मॅक्सिमम टाइम्स तेच क्वेश्चन रिपीट झालेत. अनसॉल्व तर सॉल्व करायचे एक्झरसाइज मधले, पण टॉपिक मध्ये जे सॉल्व करून दिलेले क्वेश्चन आहेत ते सर्वांनी 100% सॉल्व करा. त्यातले क्वेश्चन तुम्हाला बोर्ड मध्ये येणार म्हणजे येणार. ठीक आहे. सो हे 10 क्वेश्चन आणि बोर्ड मधले तुमच्या बुक मधले सॉल्व क्वेश्चन जर तुम्ही सॉल्व केले 100% फिजिक्स मध्ये तुम्ही बेस्ट मार्क्स आणू शकताय. ठीक आहे. सो हे झाले पहिल्या टॉपिक वरचे क्वेश्चन. सो प्लीज टेक अ स्क्रीनशॉट घ्या या सगळ्या क्वेश्चनचा. नेक्स्ट टॉपिक आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. अगेन सेम थिंग,
पुन्हा याचं वेटेज तुम्ही बघितलं तर 5 to 7 मार्क्स कंपल्सरी, हा 5 मार्कला आहे विथ ऑप्शन 7 मार्क्स. अगेन इट इज व्हेरी इंपॉर्टंट. पुन्हा याच्यामध्ये तुम्हाला हे क्वेश्चन्स करायचे आहेत. ऑब्टेन द रिलेशन बिटवीन सरफेस एनर्जी अँड सरफेस टेन्शन, मॅक्सिमम आस्क क्वेश्चन आहे, व्हेरी इंपॉर्टंट. डिफाइन अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, स्टेट इट्स एनी टू कॅरेक्टरिस्टिक्स. व्हॉट इज मीन बाय अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, त्याच्या 4-5 कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, त्यातल्या ॲटलिस्ट 2 तुम्हाला एक्सप्लेन करावे लागतील. देअर एक्सप्रेशन फॉर एक्सेस प्रेशर इनसाइड अ लिक्विड ड्रॉप ऑर सोप बबल. ठीक आहे, लिक्विड ड्रॉप किंवा सोप बबल याच्यामध्ये तुम्हाला एक्सप्रेशन फॉर एक्सेस प्रेशर विचारतील. डेरिवेशन व्हेरी इंपॉर्टंट आहे. ऑब्टेन अन एक्सप्रेशन फॉर राइज ऑफ कॅपिलरी, राइज ऑफ लिक्विड इन कॅपिलरी ट्यूब, बोथ आर व्हेरी इंपॉर्टंट क्वेश्चन्स. हे दोन्ही इंपॉर्टंट क्वेश्चन आहेत. नेक्स्ट, डिस्टिंग्विश बिटवीन स्ट्रीमलाइन फ्लो अँड टर्ब्युलंट फ्लो. Define coefficient of viscosity, state its formula in SI unit. Derive an expression for terminal velocity of a spherical object falling under gravity through viscous medium. Important question. Next, what is capillarity? State any two uses of capillarity. Derive an expression for conservation of mass starting from the equation of continuity and define Stokes law. All are very important questions. मग याच्यामध्ये बरेचसे आणखीन बर्नॉलीज वगैरे बाकी आहेत, पण हे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे 10, ज्याच्यामध्ये तुम्हाला हे दोन कलरमध्ये दिसायला लागलेत, येलो आणि व्हाईट. येलो आहे ते मोस्ट इम्पॉर्टंट आहेत आणि त्याच्यानंतर हे रिमेनिंग आहेत, हे मॅक्सिमम टाइम्स आस्क क्वेश्चन आहेत जे मी येलो केलेत ते. ठीक आहे, सो ऑल आर व्हेरी इंपॉर्टंट क्वेश्चन. हे क्वेश्चन तुम्ही 100% करा. ॲट द सेम टाइम प्रत्येक टॉपिकमध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला त्या टॉपिकमधले काय करायचं आहे, सॉल्व्ह क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, सॉल्व्ह प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे, सॉल्व्ह प्रॉब्लेम जेवढे आहेत तेवढे. ठीक आहे, टेक अ स्क्रीनशॉट. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. नेक्स्ट, थर्ड टॉपिक आपला आहे कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन. अगेन सेम थिंग, व्हेरी इंपॉर्टंट, 5 to 7 मार्क्स. पुन्हा एकदा इंपॉर्टंट आहे. याच्यामध्ये बघा, डिराइव्ड एक्सप्रेशन फॉर प्रेशर एक्झर्टेड बाय अ गॅस ऑन द बेसिस ऑफ कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. व्हेरी अँड व्हेरी इंपॉर्टंट क्वेश्चन. हा क्वेश्चन बाळाओ तुम्हाला स्टेट बोर्डमध्ये डायरेक्ट 4 मार्क्सला विचारतात. 4 मार्कचे क्वेश्चन आहेत. सो डायरेक्ट 4 मार्कला तुम्ही जर बघितलं असेल HSC बोर्डमध्ये तर 4 मार्कच्या क्वेश्चनमध्ये ए आणि बी असे 2 क्वेश्चन असतात रे. ए मार्क 2 मार्काला, बी 2 मार्काला, असा मिळून तो 27 नंबरचा क्वेश्चन 4 मार्कला असतोय. पण हा एक क्वेश्चन आहे, हा सिंगल क्वेश्चन तुम्हाला 4 मार्कला विचारला जातोय. ठीक आहे, इट इज व्हेरी इंपॉर्टंट. हे डेरिवेशन आलं पाहिजे. नेक्स्ट, व्हॉट इज परफेक्टली ब्लॅक बॉडी, एक्सप्लेन फेरिस ब्लॅक बॉडी, लास्ट इयर आस्क क्वेश्चन आहे. नेक्स्ट, स्टेट किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन अँड प्रूव्ह इट थिओरिटिकली. किर्चॉफ्स लॉ ऑफ हीट रेडिएशन डिराइव्ह करायचं आहे. त्याच्यानंतर मेयर्स रिलेशन डिराइव्ह करायचं आहे. नेक्स्ट, स्टेट बोल्ट्झमन लॉ ऑफ हीट रेडिएशन, विंड डिस्प्लेसमेंट लॉ, हे डेफिनेशन स्टेटमेंट विचारू शकतात. डिफाइन इमिसिव्ह पॉवर, कोइफिशियंट ऑफ इमिशन. इमिसिव्ह पॉवर म्हणजे काय, कोइफिशियंट ऑफ इमिशन म्हणजे काय, याच्या डेफिनेशन. एक्सप्लेन मॅक्सवेल डिस्ट्रीब्युशन ऑफ मोलिक्युलर स्पीड विथ नेसेसरी ग्राफ. याच्यामध्ये आपण बघितलंय मोलिक्युलर स्पीड, हाऊ टू फाइंड दॅट ॲव्हरेज स्पीड, RMS स्पीड, मोस्ट प्रोबेबल स्पीड, आणि त्याचा ग्राफही बघितलाय, तो ग्राफ इथं विचारू शकतात. एक्सप्लेन द एनर्जी डिस्ट्रीब्युशन स्पेक्ट्रम ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन इन टर्म्स ऑफ वेवलेंथ. सो व्हॉट इज द रिलेशन बिटवीन लॅम्बडा अँड टी, हे रिलेशन या ग्राफवरून आपण सांगू शकतोय. स्टेट द लॉ ऑफ इक्विपार्टिशन एनर्जी अँड हेन्स कॅल्क्युलेट मोलार स्पेसिफिक हीट ऑफ मोनो, डाय अँड पॉलिॲटॉमिक गॅसेस ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम अँड कॉन्स्टंट प्रेशर. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ दॅट CP अँड CV फॉर मोनोॲटॉमिक, डायटॉमिक अँड पॉलिॲटॉमिक गॅसेस, हे डेरिवेशन. एक्सप्लेन absorption, reflection and transmission coefficient of heat radiation. So what is meant by coefficient of absorption, reflection, transmission, हे विचारू शकतात. हे मोस्ट इम्पॉर्टंट 10 क्वेश्चन ॲट द सेम टाइम या टॉपिक मधले सॉल्व प्रॉब्लेम्स. क्लियर, एनी डाउट? सो टेक अ स्क्रीनशॉट. अगेन इट इज व्हेरी इंपॉर्टंट. नेक्स्ट टॉपिक नाउ हियर. नंबर 4, थर्मोडायनॅमिक्स. अगेन इट इज व्हेरी इंपॉर्टंट टॉपिक. तुम्ही बघायला लागला प्रत्येक टॉपिक कंपल्सरी 5, मॅक्सिमम 7 मार्क्सला आहे. सो 7 मार्काचे हे पहिले 4च टॉपिक आहेत बाळा तुमचे. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, जर तुम्ही पहिले 4 टॉपिक कंप्लीट केले असेल, 100% स्टडी झाला असेल, तर 7 into 4 म्हणजेच तुम्हाला 28 मार्क्स इथंच मिळाले. म्हणजे एंटायर सिलेबस स्टडी करण्याची गरज नाही. ही स्ट्रॅटेजी आपल्याला फिजिक्समध्ये वापरावी लागेल. सगळंच 100% होणार नाही आपल्याकडून. ठीक आहे, सो थर्मोडायनॅमिक्समध्ये आता थर्मोडायनॅमिक्समध्ये विचारले जाणारे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. स्टेट फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स और thermodynamic process आहेत. what is isothermal process, write a note on free expansion in thermodynamic process. Next, what is thermodynamic process, give any 2 types of it. What are mechanical equilibrium and thermal equilibrium, most important or most time asked question. State zeroth law of thermodynamics, what are the limitation of first law. ठीक आहे, सो zeroth law आणि first law हे एक्सप्लेन करायचे आहेत. लिमिटेशन ऑफ फर्स्ट लॉ सांगायचे आहेत. ड्रॉ अ PV diagram and explain the concept of positive work done. Now work done is nothing but area under PV graph. So PV graph एक्सप्लेन करायचं आहे. डिफाइन थर्मोडायनॅमिक प्रोसेसेस, त्याच्यामध्ये आयसोबारिक, आयसोकोरिक, आयसोथर्मल, ॲडियाबॅटिक,
ह्या प्रोसेसेस आपल्याला याचे डेफिनेशन आल्या पाहिजेत, त्याच्यानंतर हे आपल्याला एक्सप्लेन करता आलं पाहिजे. ॲट द सेम टाइम या प्रत्येक थर्मोडायनॅमिक प्रोसेसमध्ये आपल्याला काय फाइंड आउट करता आलं पाहिजे, प्रत्येकाचं वर्क डन. सो प्रत्येक थर्मोडायनॅमिक्स प्रोसेसचं वर्क डन फाइंड आउट करता आलं पाहिजे. एक्सप्लेन द चेंज इन इंटरनल एनर्जी अँड थर्मोडायनॅमिक सिस्टम बाय हिटिंग इट. ठीक आहे, डेल्टा यू मध्ये होणारा चेंज एक्सप्लेन करायचा आहे. व्हॉट इज आयसोथर्मल प्रोसेस, इथं परत हा क्वेश्चन झालायच आपला ऑलरेडी. आयसोथर्मल प्रोसेस, ऑब्टेन अन एक्सप्रेशन फॉर वर्क डन, हे मी सांगितले तुम्हाला. हे चारही तुम्ही बघून ठेवा, ह्या चारीमध्ये वर्क डन कसं फाइंड आउट करायचं. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन ॲट द सेम टाइम या टॉपिक मधले सॉल्व क्वेश्चन. क्लिअर. सो ऑल आर व्हेरी व्हेरी अँड व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. ठीक आहे. सो एव्हरीवन प्लीज टेक अ स्क्रीनशॉट, याचा स्क्रीनशॉट घ्या. मोस्ट इम्पॉर्टंट 10 क्वेश्चन्स. नेक्स्ट टॉपिक आहे आपला ऑसिलेशन्स. अगेन इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ऑसिलेशन टॉपिक आहे कंपल्सरी 4 मार्क्स विथ ऑप्शन 5 मार्क्स. आता याच्यामध्ये नंबर ऑफ क्वेश्चन्स आहेत. त्यातला पहिला मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, मॅक्सिमम टाइम्स आस्क्ड क्वेश्चन, डिफाइन लिनियर एसएचएम, ऑब्टेन डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एसएचएम. सो व्हॉट इज मीन बाय लिनियर एसएचएम एक्सप्लेन करायचं आहे आपल्याला, आणि त्याचं डिफरन्शियल इक्वेशन. त्याच्यानंतर from differential equation of linear SHM obtain expression for acceleration, velocity and displacement of a particle performing linear SHM. त्या डिफरन्शियल इक्वेशन वरून आपण पार्टिकलचा ॲक्सलरेशन, व्हेलॉसिटी आणि व्हेलॉसिटी वरून डिस्प्लेसमेंट हे फाइंड आउट करू शकतोय. रिप्रेझेंट ग्राफिकली डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ॲक्सलरेशन अगेन्स्ट टाइम. बघा, डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम किंवा ॲक्सलरेशन वर्सेस टाइम किंवा व्हेलॉसिटी वर्सेस टाइम हे ग्राफ आपल्याला इथं प्लॉट करायचे आहेत. नेक्स्ट, state an expression for kinetic energy and potential energy at a displacement x for a particle performing a linear SHM, represents them graphically, find the displacement at which kinetic energy equals to potential energy. It is very important. हा maximum times asked question आहे. kinetic energy, potential energy आणि total energy चा graph with respect to displacement. हा ग्राफ आपल्याला प्लॉट करता आला पाहिजे. त्यासाठी कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन लिहिता आलं पाहिजे. पोटेन्शियल एनर्जीचं एक्सप्रेशन, कायनेटिक प्लस पोटेन्शियल म्हणजे टोटल एनर्जी. ऑब्टेन एक्सप्रेशन फॉर पिरियड ऑफ सिंपल पेंड्युलम, सिंपल पेंड्युलमचा टाइम पिरियड फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला. नेक्स्ट, डिफाइन सेकंड्स पेंड्युलम, डिराइव्ह द फॉर्म्युला. व्हॉट इज मीन बाय सेकंड्स पेंड्युलम, त्याचा लेंथसाठीचा फॉर्म्युला डिराइव्ह करता आला पाहिजे. नेक्स्ट, discuss analytically the composition of two linear SHM having same period along the same path, obtain an expression for resultant amplitude, find the result amplitude when the phase difference is 0 radian and pi by 2 radian. ठीक आहे, म्हणजे कॉम्पोजिशन ऑफ 2 SHM आहे, त्याच्यामध्ये दोन कंडिशन दिलेत, 0 रॅडियन आणि पाय बाय 2 रॅडियन असताना आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, फेज डिफरन्स. राईट द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ अँग्युलर SHM, व्हेरी व्हेरी अँड व्हेरी इम्पॉर्टंट. बऱ्याच वेळा ते डिफरन्शियल इक्वेशन ऑफ अँग्युलर SHM विचारतात आणि मुलं डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर SHM लिहून येतात. हा घोळ होतोय, त्यामुळे लिनियर दिले की अँग्युलर हे नीट वाचा आणि मगच क्वेश्चन सॉल्व करा. स्टेट लॉज ऑफ सिंपल पेंडुलम, जर तुम्हाला टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम येत असेल तर त्याचे तुम्हाला 3 लॉज लिहिता येतील. ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर द पिरियड ऑफ मॅग्नेट व्हायब्रेटिंग इन ए युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड परफॉर्मिंग SHM. एखादा बार मॅग्नेट जर युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये रिलीज केला, इट विल ऑसिलेट, देन व्हॉट इज द टाइम पिरियड ऑफ बार मॅग्नेट. ऑल क्वेश्चन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. ॲट द सेम टाइम या टॉपिक मधले सॉल्व प्रॉब्लेम्स हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही करायचे आहेत. ठीक आहे, तर तुम्हाला 100% मार्क्स मिळतील. नेक्स्ट टॉपिक, superposition of waves. Again it is very important, compulsory 4 marks with option 6 marks आहे. आता याच्यामध्ये विचारले जाणारे क्वेश्चन बघा, स्टेट एनी 2 कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह. सो त्याच्या अगोदर आपल्याला व्हॉट इज मीन बाय प्रोग्रेसिव्ह वेव्ह अँड ऑल द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह. 7 ते 8 कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, ह्या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला माहिती असल्या पाहिजेत. नेक्स्ट, स्टेट द प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह, डिस्टिंग्विश बिटवीन फोर्स, व्हायब्रेशन अँड रेझोनन्स. नेक्स्ट, with a neat label diagram show that all harmonics are present in air column contained in a pipe open at both the ends, define end correction. आता याच्यामध्ये दोन्ही टाइपचे क्वेश्चन येऊ शकतात, पाइप ओपन ॲट बोथ द एंड्स और क्लोज्ड ॲट वन एंड. ठीक आहे, सो ऑल द हार्मोनिक्स आर प्रेझेंट हे आपल्याला डिराइव्ह करत जायचं आहे आणि ॲट द सेम टाइम एंड करेक्शन साठीचा फॉर्म्युला डिराइव्ह करायचा आहे. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. नेक्स्ट, a wire of density rho and Young's modulus y is stretched between two rigid supports separated by a distance L under tension T. Derive an expression for its frequency in fundamental mode. Hence show that n is equals to 1 upon 2L under root YL upon rho L. आता हा बघा, हा कोणता फॉर्म्युला आहे आपला, तर हा तोच फॉर्म्युला आहे ज्याच्यामध्ये आपल्याला नॅचरल फ्रिक्वेन्सी मिळते वायरची.
ठीक आहे. सो वायरची नॅचरल फ्रिक्वेन्सी किती आहे हे आपल्याला डिराईव्ह करायचं आहे. सेम थिंग जे आपण पाईपमध्ये केले त्याच वेळेनं हे वायरमध्ये पण सॉल्व्ह करू शकतोय. नेक्स्ट, prove that frequency of beat is equals to difference between the frequency of two sound notes giving rise to beats. ठीक आहे. सो व्हॉट इज द डिफरन्स इन बीट फ्रिक्वेन्सी n1 मायनस n2. डेरिवेशन डिराईव्ह करायचं आपल्याला. व्हॉट इज मीन बाय बीट? टू वेव्स हॅव्हिंग सेम एम्प्लिट्यूड, सेम वेवलेंथ बट स्लाइटली डिफरंट फ्रिक्वेन्सी मूव्हिंग इन सेम डायरेक्शन. ठीक आहे. वेन सुपरइम्पोज विथ इच अदर देन देर इज फॉर्मेशन ऑफ बीट. देन व्हॉट इज द बीट फ्रिक्वेन्सी हे डिराईव्ह करायचं आपल्याला. Explain analytically how stationary waves are formed. What are the nodes and antinodes? Show that the distance between two adjacent nodes and antinode is lambda by 4. ठीक आहे. So what is meant by stationary wave? How stationary wave form? हे आपल्याला इथं डिराईव्ह करायचं आहे. Next, explain the reflection of transverse and longitudinal wave from denser medium and rarer medium. So denser to rarer or rarer to denser. Reflection of longitudinal wave. So what is the change in phase? हे explain करायचं आहे. Explain the formation of stationary wave by analytical method. Show the formation of stationary wave diagrammatically. Clear? So how stationary wave form? Next, differentiate between free and forced vibration. Most important question. Free and forced vibration से difference विचारला है. State the laws of vibrating string and explain how they can be verified by using sonometer. जर तुम्हाला नॅचरल फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करता येत असेल तर तुम्हाला याचे लॉज लिहिता येणार. क्लिअर? सो ऑल आर व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन ॲट द सेम टाइम. या टॉपिकमधले सॉल्व प्रॉब्लेम्स हे जर तुम्ही सॉल्व केले तर 100% आपल्याला याही टॉपिकमध्ये चांगले मार्क्स मिळू शकतात. सो हे एवढे क्वेश्चन्स आणि सॉल्व प्रॉब्लेम्स तुम्ही सॉल्व करा. क्लिअर? टेक अ स्क्रीनशॉट. व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, नेक्स्ट टॉपिक आहे आपला वेव ऑप्टिक्स. अगेन इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. तुम्ही जर या टॉपिकचं वेटेज बघितलं तर कंपल्सरी फॉर 5 मार्क्स अँड विथ ऑप्शन 7 मार्क्स. जवळपास हा आपला 5वा टॉपिक आहे आतापर्यंतचा जो 7 मार्कला विचारला गेला आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. नाउ सियर, आता वेव ऑप्टिक्समध्ये काय क्वेश्चन आहेत तर पहिलाच क्वेश्चन आहे डिराइव्ह द लॉज ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाईट युझिंग हायजन्स थिअरी. सो हायजन प्रिन्सिपल इज अ व्हेरी इम्पॉर्टंट बिट फ्रॉम दिस टॉपिक. हे आपल्याला इथे एक्सप्लेन करायचं आहे. नेक्स्ट, सेकंड क्वेश्चन बघा. एक्सप्लेन द कन्स्ट्रक्शन ऑफ स्पेरिकल वेव फ्रंट बाय युझिंग Huygens principle. Okay, so you have to explain the construction for spherical wavefront. Okay, so here we seen that already how to find that spherical wavefront by using Huygens principle. Next, third question है, what is the diffraction of light? How does it differ from interference? What are Fraunhofer and Fresnel diffraction? So what is meant by diffraction of लाईट हा एक क्वेश्चन आहे. आणि पुन्हा याच्यामध्ये व्हॉट आर फ्रॉनहॉफर अँड फ्रेझनेल डिफ्रॅक्शन. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. याच्यावरती तुम्हाला डिस्टिंग्विश बिटवीन फ्रॉनहॉफर अँड फ्रेझनेल डिफ्रॅक्शन हाही क्वेश्चन येतोय. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 4. युझिंग द जॉमेट्री ऑफ द डबल स्लिट एक्सपेरिमेंट डिराइव्ह द एक्सप्रेशन फॉर फ्रिंज विड्थ ऑफ ए इंटरफेरेंस बँड्स. Again, it is very important question. ठीक है. So by using that double slit experiment, you have to expression for the fringe width. Okay, very important question. Next, explain refraction of light on the basis of wave theory. Hence, prove the laws of refraction. ठीक है. So reflection of light already झाला है. Similarly, refraction of light and you have to prove the laws of refraction. Again, it is very important question. Next, distinguish between the phenomena of interference and diffraction. Very important difference. Maximum times विचारला गेला आजपर्यंत. हा क्वेश्चन तुम्ही 100% करा. व्हॉट इज द डिस्टिंग्विश बिटवीन इंटरफेरेंस अँड डिफ्रॅक्शन और फ्रॉनहॉफर अँड फ्रेझनेल डिफ्रॅक्शन. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. नेक्स्ट, याच्यामध्येच एक्सप्लेन कंडिशन फॉर स्टेडी इंटरफेरेंस पॅटर्न. अगेन इट इज व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. हाही क्वेश्चन 100% क्वेश्चन हा विचारला जाऊ शकतोय. हे क्वेश्चन तुम्ही सगळे क्वेश्चन 100% करा. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हा 7 मार्क्सचा टॉपिक आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. With the help of neat diagram, explain the reflection of light on the plane reflecting surface. याच्यानंतर क्वेश्चन आहे describe what is Rayleigh's criteria for resolution. Explain it for a telescope and microscope. Very important. येलो मार्क दिसायच लागले तुम्हाला. जे व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत याच्यामध्ये what is meant by telescope and microscope. You have to explain all these things. Also, you have to describe what is the Rayleigh's criteria for resolution. Next, what is Brewster law? Derive the formula for Brewster angle. Again, very important question. हा 2 मार्कला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. स्टेटमेंट. So what is Brewster law? लॉ लिहायचा आहे तुम्हाला. And what is the formula for that Brewster angle? And next, explain what is mean by polarization and derive Molu's law. Now, here
पोलरायझेशन मीन्स व्हॉट, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ह्या पोलरायझेशन वरती पण तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतात. ठीक आहे, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट बिट. व्हॉट इज मीन बाय पोलराइड, व्हॉट इज मीन बाय पोलरायझेशन, हे करा. आणि याच्यानंतर बालूज लॉ. सो ऑल आर व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. बाळाओ, हा जर टॉपिक तुम्ही 100% केला, 100% म्हणजेच हे सगळे क्वेश्चन ॲट द सेम टाइम या टॉपिक मधले तुम्ही काय सॉल्व्ह करा, सॉल्व्ह प्रॉब्लेम्स. त्याच टाईपचे क्वेश्चन तुम्हाला फायनल एक्झाम मध्ये बघायला मिळणार आहेत. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मग एक्झरसाइज मधले क्वेश्चन बघा. पण हे जर तुम्ही 100% केलं, हे क्वेश्चन्स, सॉल्व्ह प्रॉब्लेम आणि एक्झरसाइज मधले न्यूमरिकल 100% 7 आउट ऑफ 7 मार्क्स तुम्हाला या टॉपिक मध्ये मिळणार. ठीक आहे, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. असे काही ह्यूज टॉपिक आहेत फिजिक्समध्ये, 6 टॉपिक आहेत 7 मार्काला. हे जर तुम्ही केले तर 100% या टॉपिकचे तुम्हाला मार्क्स मिळणार. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. क्लिअर. नेक्स्ट, याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे आपला इलेक्ट्रोस्टॅटिक्स. अगेन इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, कंपल्सरी फॉर 4 मार्क्स विथ ऑप्शन 6 मार्क्स. ठीक आहे, आपण विचार करतो हे विथ ऑप्शनच, टोटल मार्क्स किती आहेत टॉपिकचे. म्हणजे एखादा टॉपिक मी करायला लागलो तर त्या टॉपिक मधलं मला 100% आलं पाहिजे, तर त्यातले मला 100% क्वेश्चन सॉल्व्ह झाले पाहिजेत. या वेळेनं आपण थोडंसं स्टडी करूया. आता याच्यामध्ये काही 10 इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. ते कोणते आहेत? स्टेट गॉस थिरम इन इलेक्ट्रोस्टॅटिक, व्हेरी इम्पॉर्टंट. स्टेटमेंट पण विचारू शकतात 1 मार्काला. गॉस थिरम इन इलेक्ट्रोस्टॅटिक माहित आहे सर्वांना. नेक्स्ट, स्टेट द एक्सप्रेशन फॉर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ॲट ए पॉइंट आउटसाइड अँड इन्फायनाइटली लॉंग चार्ज कंडक्टिंग सिलेंडर. सो सिलेंडर पासून r डिस्टन्स वरती व्हॉट इज द एक्सप्रेशन फॉर इलेक्ट्रिक फील्ड, यू हॅव टू फाइंड. जर एक्सप्रेशन विचारलं तर डेफिनेटली हा 3 मार्कचा क्वेश्चन बनेल. नेक्स्ट, obtain an expression for electric field intensity at a point outside uniformly charged thin plate sheet. सिमिलरली जसं आपण सिलेंडर साठी फाइंड आउट केलं तसं थिन चार्ज प्लेट शीट साठी पण आपल्याला एक्सप्रेशन विचारलं इलेक्ट्रिक फील्डचं. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. नेक्स्ट, what are the polar dielectrics and non-polar dielectrics? Very important question. Or they will ask distinguish between polar and non-polar dielectrics. Clear? त्याच्यानंतर obtain an expression for energy of a charged capacitor and express in different forms. Very, very, very important question. What is the energy stored in capacitor? I hope everybody know that. Energy stored in capacitor half CV square, or you can write in terms of Q square by 2C. हे असे डिफरंट फॉर्म आहेत. म्हणजेच हे डिराईव्ह करून आपल्याला याचे डिफरंट फॉर्म एक्सप्लेन करायचे आहेत. क्लिअर. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे डिराईव्ह एन एक्सप्रेशन फॉर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू युनिफॉर्मली चार्ज रिंग. बघा, जसं आपण युनिफॉर्मली चार्ज शीट साठी किंवा सिलेंडर साठी फाइंड आउट केलं, सिमिलरली युनिफॉर्मली चार्ज रिंग साठी आपल्याला एक्सप्रेशन फॉर इलेक्ट्रिक फील्ड ॲट अ डिस्टन्स आर विचारू शकतात. नेक्स्ट, explain the concept of parallel plate capacitor, state its any two applications. So what is meant by parallel plate capacitor and its application, you have to explain here. Next, with the help of neat diagram, explain how the non-polar dielectric material is polarized in external field of increasing intensity. Define polarization in dielectrics. Clear. Again, it is very important question. याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे with the help of neat label diagram describe the construction and working of Van de Graaff generator. Okay, so you have to explain that Van de Graaff generator with the neat label diagram. It is very important. ज्यावेळी अशा टाईपचे क्वेश्चन येतात त्यावेळी बाळाओ त्या क्वेश्चन मध्ये जर डायग्राम असेल तर डायग्राम पेन्सिलनच ड्रॉ करायचे, हे मॅन्डेटरी आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्या खाली त्याच्यामधले कंपोनेंट्स लिहायचे आहेत तुम्हाला, तरच तुम्हाला त्या डायग्रामचे मार्क्स मिळतात. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. नेक्स्ट, ड्रॉ नीट लेबल डायग्राम ऑफ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर with a dielectric slab between the plates. If dielectric slab is placed between any two capacitor in any two parallel plates, then you have to explain that parallel plate capacitor with dielectric slab and define capacitance of a capacitor and its SI unit. Very, very and very important question. What is meant by capacitance and what is its SI unit? ठीक आहे, 1 किंवा 2 मार्कला हा क्वेश्चन येऊ शकतो. सो ऑल आर व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. ॲट द सेम टाइम याच्यामध्ये तुम्हाला आणखीन क्वेश्चन बनू शकतात. फाइंड सी इक्विव्हॅलेंट मीन्स कॅपॅसिटन्स आर कनेक्टेड इन सिरीज, कनेक्टेड इन पॅरलल, देन हाऊ टू फाइंड दॅट इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स, याही टाईपचे क्वेश्चन बनू शकतात. सो तुम्ही सिरीजमध्ये काय फॉर्म्युला आहे, पॅरललमध्ये काय फॉर्म्युला, हे फॉर्म्युलाही बघून ठेवा. ठीक आहे. सो अगेन इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे आपला करंट इलेक्ट्रिसिटी. अगेन सेम वेटेज, कंपल्सरी 4 मार्क्स विथ ऑप्शन 6 मार्क्स. नाउ सियर अगेन इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. आता याच्यामध्ये बरेचसे एक्सपेरिमेंट पण आहेत या टॉपिकमध्ये, आणि जर तुम्ही हे 10 क्वेश्चन्स 100% केले आणि यातले सॉल्व प्रॉब्लेम तर 100% यू विल गेट ऑल ऑफ मार्क्स 6 मार्क्स हे तुम्हाला इझिली मिळून जातील. ठीक आहे. नाउ सियर स्टेट किर्चॉफ्स लॉ इन इलेक्ट्रिसिटी. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन, मॅक्सिमम टाइम्स आस्क क्वेश्चन. किर्चॉफ्स लॉ एक्सप्लेन करा. ठीक आहे.
आपण एक्सप्लेन करू शकतो. नेक्स्ट, स्टेट अँड एक्सप्लेन प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर. It is very important. Or distinguish between potentiometer and voltmeter. So what is the difference between potentiometer voltmeter? हे आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. नेक्स्ट, एक्सप्लेन विथ द नीट सर्किट डायग्राम हाऊ विल यू डिटरमाइन अननोन रेजिस्टन्स बाय युजिंग मीटर बीज एक्सपेरिमेंट. नाव सियर इथं आला हा एक्सपेरिमेंट. जर हा 3 मार्कला क्वेश्चन असेल बाळो तर 1.5 मार्कला याची डायग्रामच आहे. डायग्राम ड्रॉ करणं हे मॅन्डेटरी आहे आणि डायग्राम पेन्सिलनंच ड्रॉ करावी लागेल, कॉम्पोनंट्स लिहावे लागतील. Next, describe Kelvin's method to determine the resistance of galvanometer by using meter gauge. ठीक है. Next question है, explain the conversion of MCG moving coil galvanometer into ammeter. Obtain necessary formula. Very important question. Maximum times asked question. Conversion of MCG into ammeter. Moving coil galvanometer, how it is converted into ammeter. Next, derive the balancing condition of Wheatstone bridge. Very important question. What is the balancing condition for Wheatstone bridge? So Wheatstone bridge show करा and write the balancing condition हे derive करा. Next, याच्यानंतर आहे explain the use of potentiometer to determine the internal resistance of a cell. Next question है, for a moving coil galvanometer show that S is equals to G upon N minus 1, where S is the shunt resistance, G is the galvanometer resistance, and N is the ratio of total current to the full scale deflection. So again it is very important relation. S is equals to G upon N minus 1. You have to derive this relation. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, शो करायचं आहे. नेक्स्ट, स्टेट एनी 2 पॉसिबल सोर्सेस ऑफ एरर्स इन मीटर बीज एक्सपेरिमेंट. हाऊ कॅन दे बी मिनिमाइज्ड. ठीक आहे. सो व्हॉट आर द 2 पॉसिबल सोर्सेस ऑफ एरर्स इन मीटर बेज एक्सपेरिमेंट आणि ते आपण मिनिमाइज कशा प्रकारे करू शकतोय. सो यू हॅव टू एक्सप्लेन ऑल दिस थिंग्स. अँड नेक्स्ट, व्हॉट इज द रेजिस्टन्स ऑफ एन आयडियल व्होल्टमीटर. 1 मार्कचा क्वेश्चन आहे. आयडियल व्होल्टमीटरचा रेजिस्टन्स किती असतोय. और डिफाइन पोटेन्शियल ग्रेडियंट. व्हॉट इज मीन बाय पोटेन्शियल ग्रेडियंट. हा 1 मार्कला हे डेफिनेशन येऊ शकतात तुम्हाला. अगेन इट इज व्हेरी इंपॉर्टंट टॉपिक. ठीक आहे. ऑल क्वेश्चन्स आर व्हेरी अँड व्हेरी इंपॉर्टंट. टेक अ स्क्रीनशॉट. ऑल आर व्हेरी इंपॉर्टंट. नेक्स्ट, याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे आपला मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू इलेक्ट्रिक करंट. अगेन इट इज व्हेरी इंपॉर्टंट. या टॉपिकचं जर आपण वेटेज बघितलं तर कंपल्सरी फॉर 4 मार्क्स विथ ऑप्शन 6 मार्क्स. ठीक आहे. अगेन इट इज व्हेरी इंपॉर्टंट. आता याच्यामध्ये क्वेश्चन्स बघा. पहिलाच क्वेश्चन आहे, विथ द हेल्प ऑफ सुटेबल डायग्राम स्टेट द एक्सप्रेशन फॉर बायट-सॅव्हरेट्स लॉ इन वेक्टर फॉर्म. सो यू हॅव टू एक्सप्लेन दॅट बायट-सॅव्हरेट लॉ. ठीक आहे. आणि हा तुम्हाला इथं वेक्टर फॉर्म मध्ये लिहायचा आहे. वेक्टर विचारतील, स्केलर विचारतील. जर वेक्टर फॉर्म येते तो स्केलर मध्ये आपण लिहू शकतोय. नेक्स्ट, write the formula for torque acting on a rotating current carrying coil in terms of magnetic dipole moment in vector form. So how much torque acting on a body, okay, in rotating in a current carrying coil, you have to find. So expression आपल्याला derive करायचं आहे. Next, show that the deflection produced in a moving coil galvanometer is directly proportional to the current flowing through its coil or vice versa. ठीक आहे. सो हाई इंपॉर्टंट क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, स्टेट द फॉर्म्युला फॉर मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी. नाउ यू हॅव टू डिराइव द एक्सप्रेशन फॉर मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी. इट इज व्हेरी इंपॉर्टंट. नाउ व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी. सेमच आहे जसं आपण कपॅसिटन्स मध्ये बघितलं तसा हा मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी फॉर्म्युला इथं ऑफ डायपोल अँड हेन्स ऑब्टेन द मिनिमम अँड मॅक्सिमम मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी. सो व्हेन द मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी इज मिनिमम, व्हेन द मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी इज मॅक्सिमम, ते अँगल आपल्याला हे काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. नेक्स्ट, ड्रॉ अ नीट लेबल डायग्राम ऑफ सस्पेंडेड कॉइल टाइप मूविंग कॉइल गॅल्व्हनोमीटर. सो सिम्पली एमसीची डायग्राम विचारली आपल्याला. इट इज व्हेरी सिंपल. नेक्स्ट, स्टेट द ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ मूविंग कॉइल गॅल्व्हनोमीटर. सो एमसीचे ॲडव्हान्टेजेस काय, डिसॲडव्हान्टेजेस काय. नेक्स्ट, व्हेरी इंपॉर्टंट क्वेश्चन, स्टेट Ampere circuital law. Using Ampere circuital law, obtain an expression for magnetic induction at any point due to a straight conductor carrying current. So what is Ampere circuital law? And you have to derive an expression for that magnetic induction at any point due to straight current carrying conductor. Clear? Very important. 3 मार्क्सचा क्वेश्चन आहे हा. Next, obtain an expression for magnetic induction along the axis of toroid on the basis of Ampere circuital law. आता टोरॉइड माहिती आहे सर्वांना. सोलेनॉइडला जर तुम्ही राउंड केलं सर्क्युलर लूप मध्ये तर काय बनते, हे टोरॉइड बनते. देन ऑब्टेन अन एक्सप्रेशन फॉर मॅग्नेटिक इंडक्शन. तर बी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे तुला ऑन द ॲक्सिस ऑफ टोरॉइड. सो अगेन इट इज व्हेरी इंपॉर्टंट क्वेश्चन. नेक्स्ट,
explain how moving coil galvanometer is converted into voltmeter. So how MCG is converted into voltmeter, derive the necessary formula. Again it is very important. जसं आपण MCG बघितलं मगाशी ammeter, तसा MCG to voltmeter, and explain current sensitivity and voltage sensitivity. Very important. So our last question, it is very important. So what is meant by current sensitivity? What is meant by voltage sensitivity? 10 questions are very important. हे जर तुम्ही questions केले 100% या टॉपिक मध्ये तुम्हाला बेस्ट मार्क्स मिळतील. क्लियर आहे? सो टेक अ स्क्रीनशॉट. ऑल क्वेश्चन्स आर व्हेरी अँड व्हेरी इम्पॉर्टंट. नेक्स्ट, यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे आपला सगळ्यांचा आवडता आणि इझी, मॅग्नेटिक मटेरियल्स, कंपल्सरी फॉर 4 मार्क्स अँड विथ ऑप्शन 5 मार्क्स. आपण या टॉपिकचं वेटेज घेतेवेळी 5 मार्क्सच घेतोय, म्हणजे यातले 5 पैकी 5 मार्क्स तुम्हाला पडलेच पाहिजेत रे. कारण तुम्ही ठरवलं तर 2 तास पुष्कळ झाले, मोर दॅन इनफ या टॉपिकसाठी. 2 तास जर तुम्ही बसला तर हा एंटायर टॉपिक तुमचा कंप्लीट होऊन जातोय, म्हणजे 5 मार्क फिक्स झाले तुमचे. कोणत्याही टाईपचा क्वेश्चन आला तर हे 10 क्वेश्चन सोडून तर काय वेगळा येणार नाही. ठीक आहे? सो 100% तुम्ही जर हे 10 क्वेश्चन केले, 2 तास वेळ द्या फक्त, 100% 5 मार्क तुमचे आहेत. काय क्वेश्चन आहेत? डिफाइन मॅग्नेटायझेशन, स्टेट इट्स फॉर्म्युला अँड SI युनिट. सो व्हॉट इज मीन बाय मॅग्नेटायझेशन? यू हॅव टू एक्सप्लेन. त्याचा फॉर्म्युला येतो तर SI युनिट लिहिता येते सर्वांना. सिंपल, व्हेरी इझी. नेक्स्ट, व्हॉट इज द मॅग्नेटायझेशन? मॅग्नेटिक इंटेन्सिटी अँड मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. सो या सगळ्या डेफिनेशन आहेत. व्हॉट इज मीन बाय मॅग्नेटायझेशन? इथंच आता आपण बघितलं, मॅग्नेटिक इंटेन्सिटी, मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी, याच्या डेफिनेशन आल्या पाहिजे सर्वांना. नेक्स्ट, देअर एन एक्सप्रेशन फॉर ऑर्बिटल मॅग्नेटिक मूवमेंट ऑफ एन इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस इन एन ॲटम. स्टेट द फॉर्म्युला फॉर बोर्स मॅग्नेटॉन. व्हेरी इम्पॉर्टंट, मोस्ट टाइम आस्क क्वेश्चन आहे या टॉपिक मधला 3 मार्क्ससाठी. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे एक डेरिव्हेशन आहे जे तुम्ही 100% करा, येणार आहे तुमच्या पेपरमध्ये, येणार 100%. ठीक आहे? नेक्स्ट, डिस्टिंग्विश बिटवीन डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स. ठीक आहे? आता व्हॉट इज मीन बाय डायमॅग्नेटिक, व्हॉट इज मीन बाय पॅरामॅग्नेटिक, किंवा आणखीन एक येणार आहे फेरोमॅग्नेटिक येणार आहे. सो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक, फेरोमॅग्नेटिक? हे तिन्ही डिफरन्स बघून ठेवा, हे तिन्ही करून ठेवा. 100% याच्यावरती क्वेश्चन बनणार. नेक्स्ट, एक्सप्लेन फेरोमॅग्नेटिझम ऑन द बेसिस ऑफ डोमेन थेरी. व्हेरी अँड व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. सो यू हॅव टू एक्सप्लेन दॅट फेरोमॅग्नेटिझम ऑन द बेसिस ऑफ डोमेन थेरी. त्यासाठी तुम्हाला डोमेन थेरी माहित असणं गरजेचं आहे. नेक्स्ट, डिस्टिंग्विश बिटवीन पॅरामॅग्नेटिक अँड फेरोमॅग्नेटिक. आलाय बघा इथं क्वेश्चन, पॅरामॅग्नेटिक अँड फेरो, म्हणजे डाय, पॅरा, फेरो हे तिन्ही बघून ठेवा. 100% याच्यावरती क्वेश्चन येणार. नेक्स्ट, ड्रॉ द डायग्राम शोविंग द डायपोल मूवमेंट इन पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स व्हेन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड इज अब्सेंट अँड स्ट्रॉंग. ओके, you have to show that diagram when dipole moment in paramagnetic substance when external magnetic field absent असेल त्यावेळी, स्ट्रॉंग असेल त्यावेळी. फक्त तुम्हाला काय करायचं आहे? डायग्राम ड्रॉ करायचं आहे. नेक्स्ट, व्हॉट इज मीन बाय क्युरी टेम्परेचर? व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन, 1 मार्कला डेफिनेशन विचारू शकतात. और what happens to a ferromagnetic substance heated above the Curie temperature? If ferromagnetic substance is heated above the Curie temperature, then what will happen? You have to explain. Next, what happens if the rod of diamagnetic material is placed in a non-uniform magnetic field? आता एक diamagnetic material चा rod आहे, non-uniform magnetic field मध्ये place केला, then what will happen? You have to explain. And what is gyromagnetic ratio? Write the necessary expression for it. All 10 questions are very important. हे जर तुम्ही 100% केले बाळो, 5 मार्क्स तुमचे आहेत. ठीक आहे? याच्यापेक्षा वेगळं या टॉपिक मध्ये काय येणार नाही. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. टेक अ स्क्रीनशॉट. क्लियर? इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आपल्या क्लास 12th मधला हा अगेन व्हेरी इम्पॉर्टंट 6 नंबरचा टॉपिक आहे. 6 नंबर कशाच्या बाबतीत? 7 मार्कला असणारे टॉपिक. आतापर्यंत आपण 5 टॉपिक बघितले होते आणि हा 6वा टॉपिक आहे ज्याला 7 मार्क आहेत विथ ऑप्शन. बाळो, 6 टॉपिक 7 मार्कला आहेत. समजते तुम्हाला? म्हणजे जर तुम्ही 6 टॉपिक जरी परफेक्ट केले तर 6 × 7 42 मार्क्स तुमचे इथे झाले. काय करायचं तुम्हाला? हे टॉपिक 100% परफेक्ट. याचा अर्थ काय? हे क्वेश्चन्स ॲट द सेम टाइम याचे सॉल्व, प्रॉब्लेम पुन्हा सॉल्व करा. ॲट द सेम टाइम एक्सरसाइज बघायचीच आहे तुम्हाला, त्यातले क्वेश्चन बघायचेच आहेत, पण सॉल्व प्रॉब्लेम पहिल्यांदा सॉल्व करायचे, मग त्याच्यानंतर एक्सरसाइजकडे जायचं. त्याच्या अगोदर हे 10 क्वेश्चन. ठीक आहे? सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे 50% पेक्षा कमी अभ्यास करून मोर दॅन 60% तुम्ही मार्क्स मिळवायला लागला इझिली. ठीक आहे? सो आउट ऑफ 70. नाउ सी हिअर, पहिलाच क्वेश्चन आहे, स्टेट फायडेज लॉज ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन अँड लेन्स लॉ. आता याचं तुम्हाला स्टेटमेंट आलं पाहिजे. व्हॉट इज फायडेज फर्स्ट लॉ, फायडेज सेकंड लॉ, नेक्स्ट व्हॉट इज द लेन्स लॉ, हे स्टेटमेंट आले पाहिजेत.
हे स्टेटमेंट लिहिता आले पाहिजेत. नेक्स्ट, प्रूव्ह थिओरिटिकली द रिलेशन बिटवीन EMF induced and the rate of change of magnetic flux. So E आणि d phi by dt याच्यामध्ये रिलेशन काय आहे? अ कॉइल मुव्हिंग इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे. सो E अँड d phi by dt याच्यामध्ये रिलेशन काय हे तुम्हाला डिराईव्ह करायचं आहे. मॅथमॅटिकली एक्सप्रेशन लिहायचं आहे तुम्हाला. नेक्स्ट, obtain an expression for EMF induced in a coil rotating with uniform angular velocity, uniform magnetic field. Show graphically the variation of EMF with time. ठीक आहे. हे जर कॉईल आपण युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये रोटेट केली तर त्याच्यामध्ये तयार होणारा इंड्युस्ड EMF किती असेल? सो अगेन E इज इक्वल्स टू d phi by dt. यू हॅव टू सॉल्व ऑल दिस थिंग्स आणि असा मिळणारा ग्राफ आपल्याला प्लॉट करावा लागेल. नेक्स्ट, एक्सप्लेन सेल्फ इंडक्टन्स अँड म्युच्युअल इंडक्टन्स. व्हॉट इज मीन बाय सेल्फ इंडक्टन्स? व्हॉट इज मीन बाय म्युच्युअल इंडक्टन्स? ऑल दिस थिंग्स यू हॅव टू एक्सप्लेन हिअर. याचे डेफिनेशन तर तुम्हाला आल्याच पाहिजेत. सेल्फ इंडक्टन्स म्हणजे काय, म्युच्युअल इंडक्शन म्हणजे काय. नेक्स्ट, एक्सप्लेन कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ जनरेटर. ठीक आहे. हे आपल्याला AC जनरेटर याचं कन्स्ट्रक्शन याचं वर्किंग हे इथं एक्सप्लेन करायचं आहे. नेक्स्ट, शो दॅट द रेट ऑफ डुईंग मेकॅनिकल वर्क इज एक्झॅक्टली सेम ॲज द रेट ऑफ प्रोडक्शन ऑफ हीट एनर्जी इन सर्किट ऑर लूप. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुमच्या बुकमध्ये आहे इंडक्शन अँड एनर्जी ट्रान्सफर. इंडक्शन अँड एनर्जी ट्रान्सफर नावाचा एक बीट आहे बघा EMI मध्ये, ज्याच्यामध्ये मेकॅनिकल पॉवर इज इक्वल्स टू इलेक्ट्रिकल पॉवर हे डिराईव्ह केलंय. बाळा हेच डेरिव्हेशन आहे जे आजपर्यंत 3 मार्कला विचारलं गेलंय. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. नेक्स्ट, व्हॉट इज ट्रान्सफॉर्मर? मोस्ट टाइम आस्क्ड क्वेश्चन. व्हॉट इज ट्रान्सफॉर्मर? विथ द हेल्प ऑफ सुटेबल डायग्राम डिस्क्राईब वर्किंग ऑफ ट्रान्सफॉर्मर. सो आपल्याला सांगता आलं पाहिजे ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय, त्याचे टाईप किती आहेत आणि आपल्याला हे एक्सप्लेन करायचं आहे. व्हॉट इज द रिलेशन बिटवीन नंबर ऑफ टर्न्स, इनपुट आउटपुट व्होल्टेज अँड करंट, इनपुट आउटपुट करंट. ठीक आहे. और अनदर क्वेश्चन आहे याच्यामध्ये, व्हॉट इज ट्रान्सफॉर्मर? स्टेट द वर्किंग प्रिन्सिपल ऑफ ट्रान्सफॉर्मर. हेन्स डिस्टिंग्विश बिटवीन, इथं दिले बघा याचे टाईप, स्टेप अप अँड स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. सो व्हॉट इज मीन बाय स्टेप अप? व्हॉट इज मीन बाय स्टेप डाऊन? यू हॅव टू एक्सप्लेन हिअर. नेक्स्ट, derive an expression for energy stored in a magnetic field in terms of induced current. So what is the energy stored in inductor? जसं तुम्ही शिकला energy stored in capacitor half CV square. Similarly, energy stored in inductor half Li square. So derive an expression for energy stored. हे energy storedचं एक्सप्रेशन हे आपल्याला डिराईव्ह करायचं आहे. मोस्ट टाइम आस्क क्वेश्चन, व्हॉट इज मीन बाय ED करंट? राईट टू ॲप्लिकेशन. सो व्हॉट इज मीन बाय ED करंट? ED करंट म्हणजे काय आणि त्याचे ॲप्लिकेशन 5-6 ॲप्लिकेशन आहेत, त्यातले कोणतेही 2 ॲप्लिकेशन तुम्हाला इथे एक्सप्लेन करायचे आहेत. अँड assuming expression for impedance in parallel resonance circuit, state the condition for parallel resonance, define resonance frequency and obtain an expression for it. ठीक आहे. आता हे पॅरलल रेझोनन्स सर्किट ॲक्च्युली हा क्वेश्चन नंबर 10 आपला पुढच्या टॉपिकमध्ये परत एकदा येणार आहे AC सर्किट्समध्ये. सो ऑल आर व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. बाळो हा टॉपिक पुन्हा एकदा सांगतो, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. 7 मार्काचा टॉपिक आहे. हे जर तुम्ही हे 9 क्वेश्चन या टॉपिकमधले आहेत, हे जर तुम्ही केले 100% तुम्हाला या टॉपिकमधले मार्क्स मिळतील. हे क्वेश्चन ॲट द सेम टाइम याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. पुन्हा एकदा सांगतोय, क्लिअर? सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. टेक अ स्क्रीनशॉट. याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे आपला AC सर्किट्स. अगेन इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. वेटेज 4 to 6 मार्क्स, म्हणजे 4 मार्क्स कंपल्सरी, 6 मार्क्स विथ ऑप्शन. नाउ हियर याच्यामध्ये असणारे क्वेश्चन, डिस्टिंग्विश बिटवीन रेजिस्टन्स अँड रिॲक्टन्स. व्हॉट इज मीन बाय रेजिस्टन्स? व्हॉट इज मीन बाय रिॲक्टन्स? त्याच्यामध्ये आहे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. सो रेजिस्टन्स आणि रिॲक्टन्समध्ये काय डिफरन्स आहे? You have to distinguish between them. Explain why the total impedance of a circuit decreases when the capacitor is added in series with inductor and resistors. म्हणजे LCR सर्किट आहे बघा, LCR. सो LCR सर्किटमध्ये इम्पिडन्स ऑफ ए सर्किट डिक्रीजेस. Z ची व्हॅल्यू का डिक्रीज झाली कॅपॅसिटर ॲड केल्यानंतर? यू हॅव टू एक्सप्लेन. नेक्स्ट, डिफाइन इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स अँड इम्पिडन्स. सो व्हॉट इज मीन बाय इंडक्टिव्ह रिॲक्टन्स? हे आपण XL न रिप्रेझेंट करतोय. कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स XC, इम्पिडन्स Z. सो याचे डेफिनेशन लिहायचे तुम्हाला. Next, what is the natural frequency of LC circuit? What is the reactance of this circuit at this frequency? So what is the natural frequency of LC circuit? You have to derive an expression for this. So basically, natural frequency तुम्हाला त्याच वेळी मिळेल when XL is equals to XC. आणि हे नॅचरल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला 1/2π/LC. सो हे एक्सप्रेशन डिराईव्ह करावं लागेल, ह्या व्हॅल्यू पुट कराव्या लागतील. सो यू हॅव टू एक्सप्लेन ऑल दिस थिंग. नेक्स्ट, व्हॉट इज द एव्हरेज व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग करंट ओव्हर ए कंप्लीट सायकल? कंप्लीट सायकलमध्ये करंटची ॲव्हरेज व्हॅल्यू किती असते? किंवा आणखीन एक क्वेश्चन विचारला याच्यामध्ये, फाइंड द RMS व्हॅल्यू ऑफ करंट इन AC सर्किट. नाउ व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ RMS?
RMS व्हॅल्यू, RMS म्हणजे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे रूट मीन स्क्वेअर स्पीड. माहिती आहे सर्वांना मेथड रूट मीन स्क्वेअर स्पीड फाइंड आउट करण्याचं. आणि यू हॅव टू पुट ऑल दिस व्हॅल्यूज अँड डिराइव्ह द फॉर्म्युला फॉर RMS व्हॅल्यू इन AC सर्किट. व्हेरी व्हेरी अँड व्हेरी इम्पॉर्टंट. हे डेरिव्हेशन तुमच्या टेक्स्टबुकमध्ये आहे बघा. नेक्स्ट, state the condition for current and impedance in parallel resonance circuit. ठीक आहे, हाही क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7, विथ नीट लेबल डायग्राम एक्सप्लेन प्युअर रेझिस्टिव्ह सर्किट, प्युअर इंडक्टिव्ह सर्किट और प्युअर कॅपॅसिटिव्ह सर्किट. तुम्हाला ह्या तिन्ही पैकी कोणतंही एक सर्किट विचारतील, प्युअर रेझिस्टिव्ह, प्युअर इंडक्टिव्ह किंवा प्युअर कॅपॅसिटिव्ह. यू हॅव टू स्टेट ऑल these things. Means what is the phase difference between current and potential, what is the phasor diagram, what is the wave diagram, हे सगळं तुम्हाला इथे एक्सप्लेन करावं लागेल. नेक्स्ट, derive an expression for impedance of an LCR circuit connected to AC power supply or draw phasor diagram or explain phasor and phasor diagram. हे परत एकदा इथं आले, मी सांगितलंच आता तुम्हाला की फेजर म्हणजे काय, फेजर डायग्राम हे तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. आणि इथं तुम्हाला एक्सप्रेशन डिराइव करायचं आहे इम्पिडन्स ऑफ एन LCR सर्किट कनेक्टेड टू AC पॉवर सप्लाय. नेक्स्ट, what is series LCR circuit? Obtain the expression for impedance, hence state the condition for series resonance and derive the expression for resonant frequency. So what is the formula for resonant frequency? इथं पण आपण एक बघितलाय क्वेश्चन तसा. So same types of question. And obtain an expression for average power dissipated in LCR AC circuit. ठीक आहे. So what is the formula for average power? हा फॉर्म्युला आपल्याला डिराइव्ह करायचा आहे. ॲव्हरेज पॉवर इन AC सर्किट हे डेरिव्हेशन आहे तुमच्या बुकमध्ये. सो हे सॉल्व करा. हेन्स ऑप्टेन अँड एक्सप्रेशन फॉर पॉवर फॅक्टर. हे कशाने दाखवतोय आपण, कॉस फायनं दाखवतोय. ठीक आहे. सो व्हॉट इज द एक्सप्रेशन फॉर कॉस फाय, यू हॅव टू एक्सप्लेन. सो अगेन इट इज व्हेरी इंपॉर्टंट टॉपिक. हे जर तुम्ही 100% केलं आणि यातले सॉल्व क्वेश्चन सॉल्व केले, 100% तुम्हाला या टॉपिकचे 6 मार्क्स मिळून जातील. याच्यापेक्षा तर काय वेगळं असणार नाही तुमच्या फायनल एक्झाममध्ये. ऑल आर व्हेरी इंपॉर्टंट क्वेश्चन. टेक अ स्क्रीनशॉट. नेक्स्ट, याच्यानंतर सगळ्यांचा आवडता हा पार्ट म्हणजे मॉडर्न फिजिक्स. बऱ्यापैकी त्यातल्या त्यात जे कॅन्डिडेट्स PCB करायला लागले त्यांचा तर सगळ्यात आवडता पार्ट, कारण फिजिक्समध्ये सगळ्यात कमी फॉर्म्युले आणि थिओरिटिकल पार्ट म्हटलं तर मॉडर्न फिजिक्स. आणि बायो हे मॉडर्न फिजिक्सचे 3 टॉपिक ज्याच्यावरती सगळ्यांचे 100% कमांड असायला पाहिजे. यामधले मार्क्स जाता कामा नये. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यातलाच हा पहिला टॉपिक आपला ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर. टॉपिकचं वेटेज आहे कंपल्सरी 4 मार्क्स विथ ऑप्शन 5 मार्क्स. 100% तुम्ही 10 क्वेश्चन पण बनले नाही त्याच्यामध्ये बाळा, 8च क्वेश्चन बनलेत. आणि यातले तुम्ही एक 5-6 फॉर्म्युले आहेत फक्त, त्याच्यावरचे न्यूमरिकल जर बघितले 100% हे 5 आउट ऑफ 5 मार्क्स तुमचे आहेत. ठीक आहे. सो काय डिफिकल्ट नाही याच्यामध्ये. आता काय विचारलं जाऊ शकतंय तर डिफाईन फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट अँड एक्सप्लेन द एक्सपेरिमेंट सेटअप ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. सिंपल क्वेश्चन आहे. सो व्हॉट इज मीन बाय फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, यू हॅव टू राईट द डेफिनेशन and explain experimental setup of photoelectric effect. So experimental setup ते डायग्राम वगैरे तुम्हाला ड्रॉ करायचे आहे. नेक्स्ट, स्टेट आइन्स्टाईन्स फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन, हेन्स एक्सप्लेन एनी 2 कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट. सो व्हॉट इज द आइन्स्टाईन फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन आणि त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स यू हॅव टू एक्सप्लेन. नेक्स्ट, व्हॉट इज डी ब्रॉग्ली हायपोथेसिस, ऑब्टेन द रिलेशन फॉर डी ब्रॉग्ली वेवलेंथ. सो सिंपल क्वेश्चन आहे. व्हॉट इज द रिलेशन फॉर डी ब्रॉग्ली वेवलेंथ, व्हॉट इज मीन बाय डी ब्रॉग्ली हायपोथेसिस, you have to explain here. Next, how does the wave theory of light fail to explain the observation from experiment on photoelectric effect. टॉपिक की सुरुवातच इथून झालेली आहे. wave theory of light, how it is fails. ठीक आहे. so you have to explain how wave theory of light failed to explain the observation from the experiment of photoelectric effect. Next, you have to write define. Next question बघा, define threshold frequency, threshold wavelength. very important. ठीक आहे. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, थ्रेशोल्ड वेवलेंथ, डेफिनेशन विचारू शकतात. व्हॉट इज फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, ऑलरेडी आपण बघितले इथं फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. नेक्स्ट, डिफाईन, पुन्हा डेफिनेशन आलं बघा, स्टॉपिंग पोटेन्शियल फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन. व्हॉट इज मीन बाय स्टॉपिंग पोटेन्शियल, व्हॉट इज मीन बाय वर्क फंक्शन, व्हेरी इंपॉर्टंट डेफिनेशन. नेक्स्ट, with the help of neat circuit diagram explain the working of photocell and write the application of photocell. very 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 and very important question. ठीक आहे. अँड एक्सप्लेन कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ डॅव्हिसन जर्मन एक्सपेरिमेंट. हा पण क्वेश्चन मॅक्सिमम टाइम्स विचारला गेलाय. त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन वर्किंग ऑफ डॅव्हिसन जर्मन एक्सपेरिमेंट. बाळू याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर 8 क्वेश्चन बनलेत. 8 पण मी येलोच कलरनं दाखवलेत कारण ऑल आर व्हेरी इम्पॉर्टंट. हे जर तुम्ही 100% केले आणि यातले फॉर्म्युले बघून तुम्ही यातले प्रॉब्लेम जरी सॉल्व्ह केले तर 100% या टॉपिकचे आउट ऑफ आउट मार्क्स तुम्हाला मिळणार. क्लिअर. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. टेक अ स्क्रीनशॉट. ऑल क्वेश्चन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट.
स्ट्रक्चर ऑफ ॲटम अँड न्यूक्लियर, पुन्हा याचं वेटेज सेमच आहे बघा रे, 4 मार्क्स कंपल्सरी पण 6 मार्क्स विथ ऑप्शन. जर तुम्ही हा 100% केला तर तुम्हाला याच्यामधले 6 मार्क इझिली मिळू शकतात. सो अगेन इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, स्ट्रक्चर ऑफ ॲटम अँड न्यूक्लियर. आणि याचा फायदा काय होतो बघा, स्ट्रक्चर ऑफ ॲटम अँड न्यूक्लियर मध्ये स्ट्रक्चर ऑफ ॲटम नावाचा टॉपिक तुम्ही केमिस्ट्रीमध्ये क्लास 11th मध्ये ऑलरेडी शिकलेला असताय, त्यामुळे यातल्या काही कन्सेप्ट तुमच्या बऱ्यापैकी क्लिअर असतात आणि पुन्हा एकदा याची रिव्हिजन 12th मध्ये होते आणि तीही चांगल्या प्रकारे होते. सो हे जर एवढे क्वेश्चन तुम्ही 100% केले तर यातले 6 मार्क्स मिळवणं काही डिफिकल्ट नाही. ठीक आहे, त्यासाठी हे क्वेश्चन आणि यातले इम्पॉर्टंट क्वेश्चन जे सॉल्व प्रॉब्लेम आहेत तुमचे ते तुम्हाला सॉल्व करावे लागतील. त्याच टाईपचे क्वेश्चन येणार आहेत फायनल एक्झाममध्ये. आता याच्यामध्ये काय आहे, स्टेट पॉस्ट्युलेट्स ऑफ बोर ॲटॉमिक मॉडेल, नेक्स्ट डेराइव्ह एन एक्सप्रेशन फॉर half lifetime of radioactive material using the law of radioactive decay. Next, derive an expression for radius of the nth Bohr orbit of electron in hydrogen atom. Or याच्यामध्येच क्वेश्चन दिलाय, obtain an expression for the radius of Bohr orbit for hydrogen atom. So for hydrogen atom, how to find the expression for radius? आपण radius find out करू शकतो, त्याचं हे derivation. Next, state any two postulate of Bohr's theory of hydrogen atom or state any two limitations of Bohr atomic model. ठीक आहे, हे आपण इथे एक्सप्लेन करू शकतो. नेक्स्ट, युझिंग अन एक्सप्रेशन फॉर एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन ऑब्टेन द बोर फॉर्म्युला फॉर हायड्रोजन स्पेक्ट्रल लाईन्स. और याच्यामध्ये आणखीन एक क्वेश्चन दिलाय तुम्हाला, ऑब्टेन अन एक्सप्रेशन फॉर एनर्जी ऑफ एन इलेक्ट्रॉन इन बोर ऑर्बिट, हेन्स ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर इट्स बाइंडिंग एनर्जी. क्लियर. सो व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर बाइंडिंग? बेसिकली बाइंडिंग इज नथिंग बट टोटल, पण हा निगेटिव्ह ऑफ टोटल असतोय. सो व्हॉट इज द एक्सप्रेशन फॉर बाइंडिंग एनर्जी? यू हॅव टू डिराइव्ह दिस एक्सप्रेशन और derive an expression. याच्यामध्ये आणखीन एक क्वेश्चन आलाय बघा याच्यामध्ये, or derive an expression for total energy of electron in nth Bohr orbit, hence show that the energy of electron is inversely proportional to the square of principle of quantum number, also define binding energy. म्हणजे सेम टाइपचेच क्वेश्चन याच्यामध्ये रिपीट व्हायला लागलेत. नेक्स्ट, ड्रॉ नीट लेवल डायग्राम, एनर्जी लेवल डायग्राम अँड एक्सप्लेन बाल्मर सिरीज अँड ब्रॅकेट सिरीज ऑफ स्पेक्ट्रल लाईन फॉर हायड्रोजन ॲटम. सो याचे डायग्राम ड्रॉ करायचे फॉर बाल्मर सिरीज अँड फॉर ब्रॅकेट सिरीज, हे आपण एक्सप्लेन करू शकतो. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. नेक्स्ट, विथ द हेल्प ऑफ नीट लेबल डायग्राम डिस्क्राइब द गायगर मास्लेन एक्सपेरिमेंट. व्हॉट इज द मास डिफेक्ट? अगेन इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. याच्यावरती डेफिनेशन 1 मार्क क्वेश्चन बनू शकतो, व्हॉट इज मीन बाय मास डिफेक्ट, किंवा ते तुम्हाला हा एक्सपेरिमेंट गायगर मास्लेन एक्सपेरिमेंट हा एक्सप्लेन करा, हा एक क्वेश्चन येऊ शकतो याच्यावरती. नेक्स्ट, state Bohr's third postulate for hydrogen atom, derive Bohr's formula for the wave number, obtain expression for longest and shortest wavelength of spectral lines in UV region for hydrogen atom. ठीक आहे. सो अगेन बोर पोस्टुलेट एक्सप्लेन करायचं आहे, त्याच्यानंतर डिराइव्ह फॉर्म्युला फॉर द वेव्ह नंबर अँड ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर लॉंगेस्ट वेवलेंथ अँड व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर शॉर्टेस्ट वेवलेंथ स्पेक्ट्रल लाईन इन UV रिजन. UV रिजनमध्ये येणाऱ्या स्पेक्ट्रल लाईनसाठी हायड्रोजन ॲटमसाठी हा फॉर्म्युला आपल्याला डिराइव्ह करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9 काय बघा, स्टेट लॉ ऑफ रेडिओ डिके. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. रेडिओ डिकेचा लॉ काय आहे? हेन्स डिराइव्ह द रिलेशन बिटवीन n इज इक्वल्स टू n⁻⁻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 ⁻
write note on what is meant by nuclear fission and what is meant by nuclear fusion. Very very important question. All are very important questions. Take a screenshot. याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे आपला सेमीकंडक्टर डिव्हाइसेस. या टॉपिकचं जर आपण वेटेज बघितलं तर पुन्हा हा टॉपिक आहे कंपल्सरी फॉर 4 मार्क्स अँड विथ ऑप्शन 5 मार्क्स. बाळो याच्यामध्ये न्यूमरिकल्स नाही. ठीक आहे, म्हणजे काय न्यूमरिकल, सगळा थिरोटिकल टॉपिक आहे. जर तुम्ही हे क्वेश्चन 10 क्वेश्चन केले 100% यू विल गेट आउट ऑफ आउट मार्क्स. खूप कमी क्वेश्चन न्यूमरिकल्स बनतात याच्यामध्ये. सो हे जर थिरोटिकल पूर्ण टॉपिक आहे, हे जर तुम्ही 10 क्वेश्चन केले 5 पैकी 5 मार्क तुमचे आहेत. ठीक आहे, सो मॉडर्न फिजिक्स मधले तिन्ही टॉपिक तुमचे परफेक्ट असलेच पाहिजेत. हे आउट ऑफ आउट यातले मार्क्स तुम्हाला मिळालेच पाहिजेत. आता काय विचारता याच्यामध्ये, मोस्ट इम्पॉर्टंट एक्सप्लेन फोटोडायोड, एलईडी, सोलार सेल. सो व्हॉट इज मीन बाय फोटोडायोड, लाईट इमिटिंग डायोड अँड सोलार सेल. डेफिनेशन लिहायचे आहे तुम्हाला. नेक्स्ट, विथ द हेल्प ऑफ नीट लेबल सर्किट डायग्राम एक्सप्लेन वर्किंग ऑफ हाफ वेव रेक्टिफायर using semiconductor diode, draw the input and output waveforms. ठीक है, so you have to explain that half wave rectifier, at the same time you have to draw the input output waveforms. Next, what is mean by transistor and explain working of NPN transistor.
हा क्वेश्चन येईल तुम्हाला, किंवा असा क्वेश्चन येईल, एक्सप्लेन ट्रान्झिस्टर ॲज अन एम्प्लिफायर. व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, सो व्हॉट इज मीन बाय ट्रान्झिस्टर माहिती पाहिजे तुम्हाला, और वर्किंग ऑफ NPN ट्रान्झिस्टर, और दे विल आस्क एक्सप्लेन ट्रान्झिस्टर ॲज अन एम्प्लिफायर. नेक्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, मॅक्सिमम टाइम्स आस्क, व्हॉट इज मीन बाय रिपल. हे तुम्हाला माहित पाहिजे याचे डेफिनेशन. सो व्हॉट इज मीन बाय रिपल. नेक्स्ट एक्सप्लेन अँड ऑर नॉट अँड नॅन्ड गेट. आता याच्यामध्ये एक्सप्लेनेशन म्हटलं कोणतेही गेट विचारलं तर त्याच्यामध्ये ट्रूथ टेबल आला, त्याच्यानंतर बुलियन एक्सप्रेशन आलं, त्याच्यामध्ये हे डायग्राम, हे सगळं तुम्हाला एक्सप्लेन करावं लागेल याच्यामध्ये. नेक्स्ट ड्रॉ नीट सर्किट डायग्राम टू स्टडी द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कॉमन इमिटर NPN ट्रान्झिस्टर विथ द हेल्प ऑफ ग्राफ. एक्सप्लेन द आउटपुट कॅरेक्टरिस्टिक ऑफ दिस ट्रान्झिस्टर, और explain the working of NPN transistor in common emitter configuration. So you have to explain the working of NPN transistor in CE configuration. Next, very important question. What is Zener diode? How it is used as a voltage regulator? हे आपल्याला इथे explain करावं लागेल. Also you have to plot that graph also. Next, when does the PN junction diode acts as a closed switch and as an open switch? State any 4 advantages of semiconductor devices. ठीक है. So again it is very important. So when it is works as a closed switch and when it is works as a open switch. Next, what is the phase difference between input signal voltage and output signal voltage in C amplifier? हा क्वेश्चन आहे. आणि लास्ट आहे, डिफाइन द करंट गेन. आता हे अल्फा बीटा आहे बाळा इथं. डिफाइन करंट गेन अँड व्होल्टेज गेन फॉर अ ट्रान्झिस्टर, ऑब्टेन द रिलेशन बिटवीन देम, और व्हॉट इज LED. ऑलरेडी आपला हा क्वेश्चन झालाय. सो हा क्वेश्चन आहे, डिफाइंड करंट गेन अँड व्होल्टेज गेन ऑफ अ ट्रान्झिस्टर, ऑब्टेन द रिलेशन बिटवीन देम. अगेन इट इज व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. ऑल क्वेश्चन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. हे जर तुम्ही क्वेश्चन केले 100%, हे 5 आउट ऑफ 5 मार्क्स तुमचे. क्लिअर. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे तुम्हाला 100% आलंच पाहिजे. चालेल. इथं आपले सगळे टॉपिक संपतात. आम्ही प्रत्येक टॉपिकवरती तुम्हाला 10 क्वेश्चन्स दिलेत. हे जर तुम्ही केले 100% यू विल गेट गुड सक्सेस. 100% तुम्हाला चांगले मार्क्स मिळणार.